नमस्कार. मी प्राध्यापक विनोद खेडकर, डॉक्टर M.K. उमाटे कॉलेज नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या BA तृतीय वर्षातील 5th सेमिस्टरचा आपण समाजशास्त्रासाठी शिकवला जाणारा अभ्यासक्रम पाहणार आहोत. समाजशास्त्रासाठी 5व्या सेमिस्टरला भारतीय समाज आणि संरचनात्मक आव्हाने हा पेपर शिकवला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा सिलेबस आपल्या डॉक्टर M.K. उमाटे महाविद्यालयाच्या वेबसाईटवरती आपण जाऊन पाहू शकता, किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये सोशल सायन्स आणि सोशल सायन्समधून BA त्यामध्ये समाजशास्त्र या विषयावरती जाऊन आपण हा सिलेबस पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पेपर शिकत असताना आपण मागच्या वर्षी म्हणजेच BA द्वितीय वर्षामध्ये आपण भारतीय आणि पाश्चात्य विचारवंत म्हणजे 5व्या, 3ऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरसाठी पाश्चात्य विचारवंत व भारतीय विचारवंत हे दोन सेमिस्टरमध्ये आपण शिकलो. आपण 3ऱ्या सेमिस्टरमध्ये आता भारतीय समाज संरचनात्मक आव्हाने हा भाग शिकणार आहोत. या सेमिस्टरमध्ये या विषयाचे एकूण 4 चॅप्टर पडलेले आहेत. त्यातला पहिला चॅप्टर आहे भारतीय समाज, संरचना आणि विषमता. भारतीय समाज वेगवेगळ्या संरचनेमध्ये विभागलेला आहे आणि ही संरचना कशी आहे आणि ही संरचनेबरोबरच भारतीय समाजामध्ये जी विषमता आढळते, मग ती धार्मिक विषमता असेल, जातीय विषमता असेल किंवा लैंगिक विषमता असेल किंवा वेगवेगळी विषमता आहे, ह्या विषमतेचा अभ्यास या चॅप्टरमध्ये केला गेलेला आहे. त्यातला पहिला भाग आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे जाती संरचित विषमतेचा किंवा असमानतेचा व भेदभावाचा एक नमुना. भारतीय समाज हा जाती व्यवस्थेवरती आधारित असलेला दिसतो आणि जाती व्यवस्थेचे एक विषमता भारतीय संरचनेमध्ये आढळते, भारतीय समाजामध्ये आढळते. आणि मग जातीमध्ये भेदभाव कशा पद्धतीचा केला जातो, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला विशेषतः जात म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली जातीची व्याख्या, त्याचबरोबर G.S. घुरेंनी सांगितलेली जातीची व्याख्या किंवा G.S. घुरेंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीचा सिद्धांत, जातीच्या उगमाचा सिद्धांत देखील आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. आणि मग G.S. घुरेंनी सांगितलेली जातीची जी काही 6 वैशिष्ट्ये आहेत, ही 6 वैशिष्ट्ये देखील आपल्याला यामध्ये पाहायची. त्याचबरोबर जाती विषमतेला दर्शवणारे जे काही प्रमुख घटक आहेत, मग त्यामध्ये अस्पृश्यता आहे, मागासवर्गीय जाती आहेत किंवा जातीवाद आहे, ही घटक देखील आपल्याला यामध्ये तपासायचे. तसेच यामधला दुसरा जो घटक आहे, तो घटक म्हणजे अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय जातींच्या समस्या, म्हणजे OBC आणि SCच्या ज्या ज्या काही समस्या असतील, मग शैक्षणिक समस्या आहेत, त्याचबरोबर सामाजिक समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, राजकीय समस्या आहेत, या सर्व समस्या आपल्याला याच्यामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर तिसरा घटक जो आहे, अनुसूचित जातींच्या संरक्षणासाठी घटनात्मक तरतुदी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, ही घटना आपली अंमलात देखील आली, परंतु त्या घटनेमध्ये अनुसूचित जातींच्या म्हणजे SCच्या संरक्षणासाठी काय काय घटनात्मक तरतुदी केलेल्या आहेत, त्या घटनात्मक तरतुदी देखील आपल्याला यामध्ये अभ्यासायच्यात.
त्याचबरोबर यामधला शेवटचा घटक जो आहे इतर मागासवर्गीय जातींसाठीचा मंडल आयोग, म्हणजे ओबीसींच्या हक्कासाठी जो मंडल आयोग नेमला गेला, त्या मंडल आयोगामध्ये कोणकोणत्या तरतुदी केल्या गेल्या आणि भारतीय समाजामध्ये किंवा ओबीसींसाठी या कोणकोणत्या तरतुदी लागू केल्या गेलेल्या आहेत त्याचा अभ्यास देखील आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्यानंतरचं दुसरं जे महत्त्वाचं प्रकरण आहे भारतीय समाजातील समकालीन कुटुंब. भारतीय समाजातील समकालीन कुटुंब पाहत असताना याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. त्यातला पहिला भाग आपल्याला पाहायचा आहे पिढी अंतर्गत आणि आंतरपिढी संघर्ष. मग पिढी अंतर्गत म्हणजे काय किंवा आंतरपिढी म्हणजे काय, याचा नेमका अर्थ काय आहे हे अर्थ देखील आपल्याला पाहायचा आहे. याची कारणे, संघर्षाची नेमकी कारणे काय आहेत, आंतरपिढी आणि पिढी अंतर्गतची संघर्षाची कारणे, त्याचा समाजावरती झालेला परिणाम आणि त्याच्यावरती काय काय उपाय आपण करू शकतो हे देखील आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे हुंडा, घटस्फोट आणि कौटुंबिक हिंसाचार. हुंडा हा भारतीय समाजाला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे, सर्वात मोठी कीड आहे. आणि मग हुंडा म्हणजे काय, हुंडा कशाला म्हणायचं, आणि ही विवाह संस्थेची एक महत्त्वाची जी समस्या आहे, ही समस्या आजच्या स्थितीमध्ये तिचं जे स्वरूप आहे, जे गंभीर स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतं ते देखील आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. आणि मग हुंड्याचा अर्थ, हुंड्याची नेमकी कारणे काय आहेत, हुंड्याचे प्रथेचे दुष्परिणाम काय आहेत, ते दुष्परिणाम देखील आपल्याला यामध्ये पाहायचे आहे. आणि मग हुंडा पद्धती समाप्त करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जावेत किंवा आजपर्यंत केलेले आहेत, मग कायद्यामध्ये नेमक्या काय काय तरतुदी आहेत त्या तरतुदी देखील आपल्याला यामध्ये पाहायच्या. त्याचबरोबर घटस्फोट, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सध्या घटस्फोटाचं प्रमाण हे वरचीवर वाढत आहे. मग याची नेमकी कारणे काय आहेत, घटस्फोटाचा समाजावरती काय परिणाम होऊ शकतो, त्याचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. आणि त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार. कुटुंब व्यवस्थेमध्ये विवाह झाल्यानंतर किंवा विवाहाच्या अगोदरही मुलींवरती अनेक अत्याचार होतात. मग ते अत्याचार आर्थिक दृष्टिकोनातून असतील, ते अत्याचार वेगवेगळ्या कारणानं असतील, मग अशा प्रकारचे अत्याचार जे आहेत, मग या अत्याचारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि 2005 कौटुंबिक हिंसाचार, डोमेस्टिक व्हायलन्स जो कायदा आणला गेला त्या कायद्याचा देखील अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर यामधला तिसरा एक घटक आहे तो म्हणजे वृद्धांच्या समस्या. भारतीय समाजामध्ये सर्वात मोठी सध्याच्या काळामध्ये निर्माण होत असलेली आणि निर्माण होऊ घातलेली सर्वात मोठी समस्या आहे. कारण आजच्या स्थितीमध्ये मी आणि माझी पत्नी किंवा माझे मुले एवढ्यापुरतंच आपण मर्यादित होत चाललेलो आहोत. आणि मग 60 वर्षानंतरच्या जे काही आईवडील असतील यांना, आईवडिलांना आजकाल आपण कुटुंबाच्या बाहेर किंवा कुटुंबाच्या वेगळं आपण ठेवताना दिसतो. म्हणून या वृद्धांच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या वरचेवर वाढत चाललेल्या आहेत आणि त्या समस्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तिसरं आणि महत्त्वाचं प्रकरण जे आहे ते म्हणजेच भारतीय आदिवासी समाजातील आव्हाने आणि समस्या. यामध्ये त्यातला पहिला भाग जो आहे की आदिवासींच्या कोणकोणत्या समस्या आहेत. मग भारतीय समाजातील आदिवासींच्या ज्या समस्या आहेत, शिक्षणविषयक समस्या आहेत, त्यांच्या विकासविषयक समस्या आहेत आणि कृषीविषयक समस्या आहेत. या समस्या आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतरचा भाग आहे सामाजिक गतिशीलता आणि परिवर्तन. आदिवासींमध्ये जी काही गतिशीलता निर्माण झालेली आहे
स्थितिगतिशीलता आणि त्यांच्यामध्ये कोणतं परिवर्तन आलेलं आहे आणि आदिवासींचं झालेलं हिंदूकरण याचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. त्यानंतरचा आहे महत्त्वाचा भाग म्हणजे आदिवासींसाठीचे आरक्षण, म्हणजे ST साठीचं जे आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि घटनेतील 5व्या परिशिष्टातील ज्या आदिवासींसाठीच्या ज्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत या तरतुदींचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर आदिवासींसाठी पेसा हा जो काही कायदा लागू केला या कायद्याचा अभ्यास, त्याचबरोबर वन कायदा जो काही आहे या वन कायद्याचा अभ्यास देखील आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर एक चौथं आणि महत्त्वाचं प्रकरण आणि शेवटचं प्रकरण म्हणजे भारतातील ग्रामीण समुदाय. मग ग्रामीण समुदायामधील सर्वात महत्त्वाची जो घटक आहे तो आहे स्थलांतर. या स्थलांतराची कारणे आणि परिणाम आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. स्थलांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, विशेषतः कोविड-19च्या नंतर आपण पाहिलं की मोठमोठ्या शहरामध्ये जी छोटी मोठी काम करणारे किंवा जॉब करणारे ही जी काही लोक आहेत कोविड-19ला घाबरून या कोरोनाला घाबरून आपल्या मूळ गावी जाताना आपल्याला दिसले. मग जे काही लॉकडाऊन करण्यात आलं या लॉकडाऊनमध्ये अनेक लोक ही जी आहेत आपल्या लहान लहान मुलाबाळासह कुटुंबासह आपल्याला हजारो किलोमीटर आपल्याला पायी चालताना दिसले किंवा गावी जाताना दिसले. म्हणून ही स्थलांतराची नेमकी कारणे काय आहेत, स्थलांतर कशाला म्हणायचं, त्याची कारणे काय आहे, स्थलांतरांचा कुटुंबावरती काय परिणाम होऊ शकतो, राज्यावरती काय परिणाम होऊ शकतो, देशावरती काय परिणाम होऊ शकतो, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतरचा आहे बेरोजगारी. भारतीय समाजामध्ये सध्या बेरोजगारीचं प्रमाण खूप प्रचंड वाढत आहे आणि याची कारणे काय आहेत आणि समाजावरती, त्या कुटुंबावरती, त्या व्यक्तीवरती होणारा जो काही परिणाम आहे तो परिणाम आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. विशेषतः आपण कोविड-19च्या नंतर बेरोजगारीचं प्रमाण अनेक प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. खेडोपाडी वाढलेलं आहे, शहरामध्ये तेवढंच वाढलेलं आहे. म्हणजे एकूण सर्व अँगलनं बेरोजगारी ही संकल्पना आपल्याला पाहायची, त्याची कारणे आणि परिणाम पाहायचे आणि त्याच्यावरती काय उपाय आहेत ते देखील पाहिजे. त्यानंतरचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकरी आत्महत्या आणि त्याचे कुटुंबावरील परिणाम. भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या हा विषय अगदी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो आणि वरचीवर त्याच्यावरती वेगवेगळे उपाय देखील केले जातात, परंतु ही शेतकरी आत्महत्या थांबताना दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ हे जे काही 2 भाग आहेत या 2 भागांमध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आपल्याला अधिक असलेलं दिसतं आणि म्हणून शेतकऱ्यांचा त्याची आत्महत्येची कारणे काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत. शेतकरी एखादा व्यक्ती आत्महत्या करतो, परंतु तो आत्महत्या करत असताना त्याचा आपल्या कुटुंबावरती काय परिणाम होऊ शकतो भविष्यात याचा तो कधीच विचार करत नाही. आलेल्या परिस्थितीला तो तोंड देऊ शकत नाही, म्हणून तो आत्महत्येकडे वळतो आणि मग अशा वेळेस त्याच्या कुटुंबावरील जे काही परिणाम झालेले आहेत त्या परिणामांचा अभ्यास देखील आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. मित्रांनो, हा होता आपला ओव्हरऑल सिलेबस. आपण येत्या या संपूर्ण सेमिस्टरमध्ये हे 4 चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.